असेल प्रतीक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मिहिर 11 संघ. शरदला देतो आपण मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड, अभिनंदन. खूप चांगली कामगिरी राहिली शरदची या मॅच मध्ये देखील आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. 4 मॅच सतत या ठिकाणी आपण 4 मॅच मध्ये विजयी संपादित केलं. 4ही मॅच या ठिकाणी जिंकल्यात. या लीग मध्ये आपण पाहतो नक्कीच 4 मॅच जिंकणारा आजच्या दिवसातील हा पहिला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो भूमी 11. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच टीम प्रतीक 11 टीम फिल्डिंग लावायची आपण. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील गोपीनाथ आणि स्ट्रायकिंगला फलंदाज असेल पप्पू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुनील उर्फ बारके आपल्याला पाहायला मिळेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पिंट्या जोशी मानेरे यांच्याकडे नक्कीच शरदसाठी 500 रुपयाचा कॅशबॅक देखील असेल. तर नाव ऍक्टिव्ह क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वळतो आपण सामन्याकडे. तर सामन्याला सुरुवात प्रतीक 11 वर्सेस मिहिर 11 या दोन टीम मध्ये ही लढत. गेम ऑन. पहिला बॉल. बारक्या तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. कव्हरचा खेळाडू या ठिकाणी शॉर्ट कव्हरचा खेळाडू कव्हर मध्ये जाऊन फील्ड करेल तोपर्यंत या ठिकाणी धावा मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती 2 खातं खोलं होते मिहिर 11 या टीमचं आणि पप्पूचं देखील. मिहिर 11 संघाने तब्बल 3 सामने गमावलेत आणि अंतिम सामना या ठिकाणी खेळतोय या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला प्रतीक 11 संघाने नक्कीच 2 सामने जिंकलेत. चौथा सामना या ठिकाणी खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑप्शनची लाईन ठेवली गेली. पडल्यानंतर थोडासा वेगानं आला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. बारक्या तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला ऑन साइडला खेळले. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडी विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पप्पूच्या बॅटमधला पहिला षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. षटकार आला पप्पूच्या बॅटमधनं. तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्या एकूण 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पुढचा बॉल. मागे खेळतो. हुक केलाय. क्या बात आहे. दिल स्कूप पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. षटकारानंतर येतोय हा चौकार. चांगली बॅटिंग खास करून मागे नेहमीच शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं पप्पूच्या माध्यमातून आणि भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. चौकाराला टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड डिलेक्शन पंच जगदीश दुधकर यांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या एकूण 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. बारके थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र या पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय हेच सांगत असताना पंच कारण की नक्कीच भरपूर टर्न झाला हा चेंडू. ऑप्शनवर आतमध्ये आला सरळ आणि बीट करतोय फलंदाज पप्पू म्हात्रेला. डॉट बॉलची समाप्ती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बारक्या पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. फर्स्ट स्लिपला टिपली जाईल झेल आणि फलंदाज पप्पू म्हात्रे या ठिकाणी बाबत बाद होतील. पहिला धक्का. धावसंख्या 13 या आकड्यावरती. मिहिर 11 या टीमला षटक संपण्याचा देखील इशारा
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मेहर 11 टीमची 1 गडी बाद 13 धावा. Hello. Saya kena ada. Ah, hello. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयवंत येतात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. जयवंत षटक असेल पॉवर प्ले देखील कंप्लीट होतोय, समाप्त होतोय. स्ट्राईक केला फलंदाज, न्यू बॅट्समॅन येतोय, नवीन फलंदाज. दर्शन येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. चला स्पीडअप करून खेळायचं, थोडस फास्ट केला प्रत्येक 11 टीम. या स्पर्धेमध्ये नक्कीच एखादा विजय मिळवेल का हा प्रश्न आता खास करून मेहर 11 टीम साठी असेल. 3 सामने गमावले, फटका चांगला आहे, फक्त या ठिकाणी नक्की पंच केलाय बॉलला. स्वीपर कव्हरला खेळाडू उपस्थित, फेकी येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14 धावा फलकावरती. एका विजयासाठी नक्कीच हा सामना खऱ्या अर्थानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय मेहर 11 संघ. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच रन रेट साठी देखील प्रयत्न सुरू राहतील या स्पर्धेमध्ये, ते म्हणजेच प्रत्येक 11 टीमच्या माध्यमातून. मागे खेळण्याचा प्रयत्न, दर्शन भरपूर चांगला असतो, खेळाडू प्रयत्न करतील. पाहता पाहता चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शनच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. व्हेरी गुड बॅटिंग, सुरुवात चांगली केली दर्शननं. 4 ने धावफलक पुढे सरकते, एकूण 18 धावा धावफलकावरती. आमच्या समेत चेतन वाहिले देखील असतील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगला अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जयवंतचा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जयवंत. पुढचा बॉल दर्शन साठी. हा चेंडू क्या बात आहे, इनफिल्डच्या वरून खेळले, फटका चांगला आहे. आणि यावेळेस मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटकेबाजी, चौकार. चला गब्बर 11 टीमचे कॅप्टन आणि कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे, रेडी राहायचंय. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी दर्शनच्या माध्यमातून. लगातार 2 चौकार आलेत. यस, पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर आणि चेंडू मागे आलाय, परंतु थांबतो चेंडू. आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु एकच धावे ते मिळेल असं वाटलं होतं. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, परंतु या ठिकाणी चेंडू थोडासा स्लो होता आउटफील्ड मुळे. धावा मिळतात 1. धावसंख्या 23 धावा फलकावरती. गोपीनाथ ऑन स्ट्राईक. एज लागली, टॉप एज होती. शॉर्ट तडम्याला खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि 1 धाव मिळले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थोडस नक्कीच मिडस्विल पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 25 धावा फलकावरती. चांगला चेंडू, क्या बात आहे. डॉट बॉलची समाप्ती. इथून 2 षटक होतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा फलकावरती मेहर 11 टीमच्या. तिसऱ्या षटकामध्ये
गोलंदाज अनिकेतचा वापर केला. मागच्या सामन्यामध्ये अनिकेत थोडासा जरूर मागला ठरला होता, परंतु पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील तिसऱ्या षटकामध्ये त्याला प्राचारण केलं जाईल. अनिकेतला स्ट्रायकेला फलंदाज दर्शनला आपण पाहतोय 2 चौकाराच्या साह्यानं आतापर्यंत बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली केली आपल्या इनिंगची दर्शननं. 25 मध्ये थांबला स्कोर मेहरी 11चा. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. तयार अनिकेत तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. खोलगट टप्प्याचा चेंडू यॉर्करचा प्रयास. स्ट्रेट ड्राईव्ह करतात. समोर खेळाडू उपस्थित जय त्या ठिकाणी होते. थोडेसे फंबल होतात, फेकी येते, तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरगे. 27 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल अनिकेत तयार. दर्शन आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी मागे खेळण्याचा प्रयत्न होता. दर्शनचा सफल झाले होते. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले. फटका खेळण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत. आपल्या टीमसाठी कमबॅक करत असताना, कारण की दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. फटका चांगला यावेळेस. प्रॉपर कनेक्शन आणि खेळाडू उपस्थित. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर हा षटकार आलाय आणि आयवा कॅचसाठी देखील संधी होती, परंतु ती गमावली आहे आमच्या प्रेक्षक वर्गांनी. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 33 धावा धाव फलकावरती. अप्रतिम बॅटिंग होते दर्शनच्या माध्यमातून. पुढचा बॉल अनिकेत ओव्हर द विकेट. खोलगट टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळतोय. डायरेक्टचा प्रयत्न, परंतु फेकी ॲक्युरेट नाहीये. बारक्या त्या ठिकाणी होते. वेगानं धाव कंप्लीट केले दर्शन आणि गोपीनाथना. धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. एका बाजूने फटकेबाजी खूप चांगली पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला गोपीनाथ थोडासा शांत पाहायला मिळतोय. मोठे फटके येत नाहीयेत. अस्तित्वाची लढाई, कारण की मेहर 11 टीमसाठी एक सामना जिंकणं देखील स्पर्धेमध्ये फार महत्वाचं असेल. फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित जय चुकी करत नाहीये. गोपीनाथला परतावा लागेल माघारी. दुसऱ्या विकेटचा पतन. दुसरा धक्का मेहर 11 टीमला. विकास येत आहेत न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय गोलंदाज अनिकेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 34 स्थगित 34 धावा. फटका ऑन साइडला खेळतायत खेळाडू उपस्थित. कपिल त्या ठिकाणी फेकी वेगाने येते, परंतु ॲक्युरेट नाहीये. बॅकअप साठी खेळाडू येतील तोपर्यंत 2 धावा मिळतील. षटक संपण्याचा इशारा. 3 षटक कंप्लीट. धावसंख्या 36 धावा आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर मेहर 11 टीम. चला टीम कल्पेश 11 टीमचे कॅप्टन आणि गब्बर 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच रिपोर्टिंग करायचे, कारण की याच्यानंतर अंतिम मॅच आपला असेल, त्यामुळे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दिनेशजी सोनवणे साहेबांचं देखील आगमन होते आमच्या व्यासपीठावरती.
आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. VPL या स्पर्धेमध्ये वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. अंतिम षटक गोलंदाजाला आहे. अंतिम षटकामध्ये राहुलचा वापर केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑप्शनची लाईन ठेवली आहे. पडल्यानंतर थोडासा टर्न देखील झाला चेंडू आणि बीट होते फलंदाज. फटका खेळण्यामध्ये दर्शन. डॉट बॉलची समाप्ती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. मागे खेळायचं होतं परंतु पुन्हा एकदा बीट झालेत. दर्शन अजून एक हा सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा फलकावरती. यावेळेस कनेक्शन चांगला आहे. खेळाडू उपस्थित. कपिल त्यांच्या आवागाच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय. दर्शनच्या आडमंड षटकार. धावसंख्या 42 धावा फलकावरती. यशांच्या पाठीमागे त्यांचेच वडील सोनू वाहिले आणि त्यांचाच मुलगा दर्शन त्यांच्या टीमच्या आगेस लागोपाठ मोठी फटकेबाजी करतोय. चांगला चेंडू यावेळेस कमबॅक करतोय. आतमध्ये होते पडल्यानंतर चेंडू पॅटच्या मधून निघून जातोय. डॉट बॉल. षटकातील 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. 42 मध्ये पोहोचला स्कोर. यावेळेस एज लागते आणि फलंदाज होते बाद. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅट्समॅन लगत पाठवायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन गब्बर 11 आणि कल्पेश 11. चला पप्पू येतात. नवीन फलंदाज. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राहुल कमबॅक करतोय. आपल्या षटकामध्ये 5 चेंडू आणि फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मेहर 11 टीम 48 धावा 49 धावेचं लक्ष ठेवलंय प्रतीक 11 टीम समोर. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट व्हायचं लगेच. तिथं टॉस बॉक्स. दिनेशजी सोनवणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय टॉस. या मॅचचा अंतिम मॅच असेल आजच्या दिवसातील आणि टॉस जिंकलाय कल्पेश 11 या टीमनं. निर्णय कळवायचा आकाश. यस फील्ड फर्स्ट गोलंदाजी स्वीकारली आहे. इन्व्हाइट केले बॅटिंग साठी. त्याने आपण पाहिलं गब्बर 11 टीमला. चला फिल्डिंग लावायची. मेहर 11 टीम फिल्डिंग लावायची आपण. 49 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये प्रतीक 11 या टीम समोर. चला सलामी जोडी पाठवायची लगेच प्रतीक 11 टीम. वेळ जास्त घेऊ नका आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते ती प्रतीक 11 या टीमची.
सोनू वाहिले येत आहेत आणि त्यांच्या समेत कपिल असेल. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच दोघांनी भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. कपिलने देखील षटकारांची आतिषबाजी केली. सोनू यांनी देखील चौकार ठोकले मैदानाच्या आतमध्ये. ती जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. 49 लक्ष विजय येत आहेत. विजय वाहिले गोलंदाजी मार्गमध्ये पहिल्या षटकामध्ये. दोन्ही अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लेजंड खेळाडू पाहायला मिळतात आमने सामने. गेम ऑन. सेकंड स्पेल. पहिला बॉल. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. सोनू वाहिले यांच्या बादमध्ये हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळतो. षटकारानं संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं केलंय. 6 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. कमबॅक करतात त्वरित आपल्या षटकामध्ये विजय वाहिले. धावसंख्या स्थगित. 6 धावा धाव फलकावरती. 49चा पाठलाग करतोय या सामन्यामध्ये संघ. प्रत्येक 11 टीम. विजय फार महत्वाचा आहे या सामन्यामध्ये देखील प्रत्येक 11 टीम साठी. अजून एक चांगला फटका. शपल झाले. क्रॉस लाईन. आडव्या बॅटनं पाठवला बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 10 धावा धाव फलकावरती. एक षटकार आणि एक चौकार येतोय सोनू वाहिले यांच्या बॅट मधनं. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतील विजय. राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. इन फील्डच्या वरून खेळलेत. रवी वाहिले त्या ठिकाणी होते शॉर्ट कव्हरला आणि इथून झेल टिपता आला नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका. चौकार. 14 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. स्टार्ट भरपूर चांगली दिली जाते. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात केली होती आपल्या टीम साठी सोनू वाहिले यांनी आणि आता देखील आपण त्याच प्रकारची सुरुवात पाहतो या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. षटक संपण्याचा इशारा. पहिलं वाजवी षटक या ठिकाणी कंप्लीट होतं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 14 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी नक्कीच 35 धावेची गरज असेल अजूनही या सामन्यामध्ये. स्पीड अप करून खेळायचं मेहर 11 टीम. थोडंसं फास्ट खेळायचंय. 18 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. रियान येतो. रियान शेख गोलंदाजी मार्ग वरती. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कपिलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकतीये. फलकावरती
18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि 31 धावेची गरज. यावेळी फटका चांगला पुन्हा एकदा आणि खेळाडू उपस्थित प्रयत्न केले होते परंतु चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आलाय. स्क्वेअर लेग माफ करा, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना स्ट्रोक पाहायला मिळतोय. कपिलच्या बॅट मध्ये अजून एक घनागती प्रहार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होती या षटकामध्ये. कपिल ऑन फायर पुन्हा एकदा. यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू होता परंतु बॅट वरती आला नाहीये. टायमिंग झालं नाहीये. कनेक्शन जुळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 10 धावा खर्च करतो या षटकामध्ये रियान आतापर्यंत. आणि मिस टायमिंग होतोय. झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी केला. क्या बात आहे. कपिलची विकेट कॅरी केली आहे या षटकामध्ये. रियान पहिला धक्का टीम प्रतीक 11 ला. आज 14 चेंडू आणि अजूनही 25 धावेची गरज असेल. अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचतोय संघ प्रतीक 11 टीम. अजूनही 14 चेंडू मध्ये 25 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समॅन जयवंत येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. फुलटॉस चेंडू यावेळेस मिस टायमिंग होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही घरे ती म्हणजेच 23 धावेची. यावेळेस यॉर्करचा प्रयास आणि क्लीन बॉल होते. फलंदाज बाद यशच्या उद्ध्वस्त केले जातील. जयवंतला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का प्रतीक 11 या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि आता विजयासाठी 23 धावेची गरज असेल. चला टीम मीटिंग करायची नाही. फिल्डिंग लावायची. आपण पंच देखील सांगतायत क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. मिहिर 11 टीम या लीग मध्ये एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी 3 सामने गमावलेत या संघाने आणि दुसऱ्या बाजूला 2 विजय 1 पराभूत आणि अजूनही एका विजयासाठी नक्कीच प्रयत्न सुरू आहेत ते प्रतीक 11 टीमचे देखील. न्यू बॅट्समॅन जय येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू वायलेन. 12 चेंडू आणि 23 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज आलाय ऋतिक येतोय 3ऱ्या षटकामध्ये. राईट अमोर द विकेट. यावेळी टॉपेज असेल परंतु लक फॅक्टर ऑन आहे. मागे जातो चेंडू. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती.
19 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. ची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये फटका अजून एक चांगला आहे आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 34, 34 धावा फलकावरती. 10 चेंडू आणि आता 15 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये विजयासाठी प्रत्येक 11 टीमला. प्रति हल्ला चढवला जातो तिसऱ्या षटकामध्ये. ऋतिक वरती टार्गेट केलं जाते ऋतिकला या षटकामध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची असेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. 1 धावफलक पुन्हा एकदा पुढे सगळेच. 35 धावा धावफलकावरती. 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. हळूहळू नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ प्रत्येक 11 टीम. यावेळी चांगला चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 9 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल आणि विजयासाठी एकूण 14 धावेची गरज आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आले होते आणि चेंडू लेगस्टंपच्या वरून जातोय. हेच सांगत असताना पंच अजून एक दुसरा सलगचा डॉट बॉल. डॉट बॉल आले तर कुठेतरी नक्कीच मॅच बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळेल. डॉट बॉल येणं फार महत्वाचं आणि या क्षणाला सोनू वाईल यांची विकेट देखील फार महत्वाची आहे. झेलची संधी. विकेट डोक्यामध्ये होती परंतु झेल ड्रॉप होतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि 1 धाव या ठिकाणी मिळतीये. षटक क्रमांक सध्या तरी तिसरं सुरू आपण पाहतो आणि जवळजवळ अंतिम मोमेंटला विकेट आली होती परंतु फिल्डिंग साथ देत नाहीये. 7 चेंडू आणि आता 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. जय ऑन स्ट्राइक. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित सिनियर रवी वाहिले त्या ठिकाणी तैनात. चुकी नाहीये. फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती विकेट आली. आता 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 13 धावेची गरज. सहा चेंडू आणि 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लावायची मिहिर 11 टीम. गोपीनाथ येत आहेत अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज ज्यांना मात्र नक्कीच संधी मिळाली आहे, जीवदान मिळालं आहे आणि मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल आपल्या टीमसाठी. सोनू वाहिले ऑन स्ट्राईक वरती असतील. सहा चेंडू 13 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून 13 धावा विजयासाठी बनवाव्याच लागतील प्रत्येक 11 या टीमला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सेमीफायनलचा मॅच देखील खेळवायचा आहे. याच्यानंतर अजून एक मॅच आहे, त्याच्यानंतर सेमीफायनलचा मॅच देखील असेल. पुढे येऊन खेळतात डान्सिंग डाऊन द विकेट. क्या बात आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि आता फक्त
7 धावेची गरज. सलामीवीर सोनू वाहिले या ठिकाणी पूर्णपणे सामन्याची जिम्मेदारी उचलत आहेत. टीमचे नक्कीच ऑनर देखील आहेत आणि काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते या दुसऱ्या सामन्यामध्ये, तिसऱ्या सामन्यामध्ये देखील. मागच्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. पाच चेंडू आणि 7 धावेची गरज. आणि अजून एकदा हुक केलाय पाठीमागे, सफल झाले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की कळवायचंय पंचांचा इशारा नाहीये. चौकार. 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. वैयक्तिक 33 धावसंख्येवरती बॅटिंग करतात सोनू वाहिले. आणि यावेळेस क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 3 धावेची गरज. तीन चेंडू 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येतोय, उद्देश येतोय. आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 धावेची गरज होती, आता ती 2 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल. क्या बात आहे, नक्कीच कमबॅक होतोय मिहिर 11 या टीमचा या सामन्यामध्ये. 2 चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज. न्यू बॅट्समॅन येतोय बारक्या. दोन चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज. सामना भरपूर चांगला रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ नक्कीच विजय संपादित करे, प्रतीक 11 टीम की दुसऱ्या बाजूला मिहिर 11 संघ एक सामना जिंकेल का या स्पर्धेमध्ये, हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला. या मैदानाच्या आतमध्ये गोपीनाथ पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल बारक्यासाठी. बॉल फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आणि हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. दर्शन त्या ठिकाणी होते आणि 2 धावा येतात. बाउंड्री आहे का दर्शन? 3 धावा निघतात आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम प्रतीक 11 अभिनंदन. प्रतीक